जय जय रामकृष्ण हरी मंडळी. सकाळची सुरुवात पहिले गरमागरम चहाने, मग मी देवांची आंघोळ घालायला घेतली. देवांची आंघोळ घातल्यावर मन अगदी प्रसन्न होते. आज आषाढी एकादशी. पंढरपूरला गेलो तरी पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, म्हणून घरीच देवांचे दर्शन घेतले. सकाळपासूनच टीव्ही मध्ये पण विठू माऊलींचे भक्तिगीत चालू होते आणि मध्ये मध्ये आमचा कालू पण लुडबुड करत होता. मग मी देवारा मस्त साफ करून घेतला आणि देव मांडून दिवा अगरबत्ती ओवाळून पूजा करून घेतली. आज आषाढी एकादशीचा उपवास. तुमचा पण उपवास आहे की नाही? एकादशी आणि पोटभर खाशी अशी तर म्हणे, पण एकादशीला तू नक्की काय काय खाशी असं आपण म्हणायला पाहिजे, कारण सगळ्यांच्या घरची तीच परिस्थिती. मला तर असे वाटते एकादशीचा उपवास लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने धरला जातो, कारण उपवासाचे पदार्थ कधीतरी बनवले जातात आणि आमच्या घरात तर सर्वांनाच साबुदाण्याचे वडे दही सोबत फार आवडतात. मग मी वडे मस्त छान बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे तळून घेतले आणि सगळ्यांना खायला देण्यासाठी ताट तयार केली. मला तर साबुदाण्यांच्या वड्यांबरोबर मिरची फ्राय खूप आवडते. मग मी मिरच्या घेतल्या, त्यांना चिरा मारल्या आणि गरम तेलात तळून घेतल्या. मग त्यांना प्लेटमध्ये काढून त्याच्यात थोडे मीठ टाकले. सगळ्यांचा फराळ करून झाला. मग मीही बसली फराळ करायला. वडे तर फारच छान झाले होते. त्याच्यानंतर थोडा आराम करणार तर नळाला पाणी आले होते. मग पाणी भरून घेतले. तर मंडळी, मी माझा आजचा मिनी व्लॉग इथेच पूर्ण करते. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. जय विठू माऊली.